स्वातंत्र्य दिनानिमित्त जीएम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने झेंडावंदन करण्यात आले। जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या वतीने बुधवार पेठेतील मिलिंद नगर जीएम चौक येथे 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजावंदनाने झाली। यावेळी रावजी सखाराम हायस्कूलच्या एनसीसी विभागाचे एएनओ अण्णा दीक्षित आणि रमेश वडावराव सर यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर उपस्थितांनी सामुदायिक बुद्धवंदना सादर केली। राष्ट्रगीताने शहीदांना अभिवादन करून तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली। स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थी व लहान मुलांना लाडूचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, विश्वस्त पप्पू गायकवाड, उत्सव अध्यक्ष अभिक क्षीरसागर, अण्णासाहेब तिकडे, कनिष्क वाघमारे, यशपाल वाघमारे, अभिनंदन गायकवाड, निशांत वाघमारे, महेश बनसोडे, सुशांत वाघमारे, विकी कांबळे, सनी दनाने, मिलिंद तळभंडारे, अजय कोळेकर, यशपाल कांबळे, प्रभाकर जगताप, अजय कांबळे आणि स्वामी मस्के तसेच रावजी सखाराम हायस्कूलचे एनसीसी कॅडेट विद्यार्थी-विद्यार्थिनी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी कार्यक्रमस्थळी देशभक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती। क्रांतिकारकांच्या बलिदानातून आणि आयुष्याच्या मार्गातून होणाऱ्या सत्याग्रहातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं। या स्वातंत्र्य मिळवण्याच्या लढाईमध्ये अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं। स्वातंत्र्य हे इतक्या सहजासहजी मिळालेलं नाही, याचं मोल आपल्याला समजावं आणि त्या सर्वच बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचं, समाजसेवकांचं आपण या निमित्तानं स्मरण करावं आणि त्याच्यातून आपल्या स्वातंत्र्याचं मोल आपल्या जीवनामध्ये लागू करावं। या निमित्तानं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी काही राज्यघटना आहे, ती राज्यघटना आणि तिची सर्व तत्त्व आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारली पाहिजेत। स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी, अनेक समाज सुधारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे। आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मिलिटरीचं काम खऱ्या अर्थाने खूप मोठं आहे। भारताला संरक्षण देण्याचं काम मिलिटरीच्या माध्यमातून होत आहे। आणि इथं आपल्या रावजी सखाराम हायस्कूलमधून 50 कॅडेट, एनसीसी कॅडेट हे भविष्यात मिलिटरीमध्ये जातील, आर्मीमध्ये जातील, नेव्हीमध्ये जातील आणि देशाला संरक्षण देण्याचं काम आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत, आपल्या कॅडेटच्या मार्फत या ठिकाणी हो।